ओके. सो म्हणजे कोकणातली जशी आपण तुम्ही बरेच जागेवालीचे स्टोरीज आणि अशा तशा खूप साऱ्या स्टोऱ्याज तर आहेत. बट एक पर्सनल म्हणजे मी स्वतःहून जेव्हा मी लहान होती ना तेव्हा आमच्या गावात आहे ना गोंधळ करून होता. ओके, देवीचा गोंधळ असतो तेव्हा आहे ना म्हणजे 8-9 वाजलेले आणि कसं घरातले जेव्हा मेमध्ये सगळे एकत्र आम्ही असं येऊन अंगणात बसतो आणि आय वॉज इन 4th or 5th स्टँडर्ड तेव्हा. आणि ते कसं आमची वरती घरं आहेत आणि खालून आहे ना असं सगळं शेत वगैरे दिसतं. तर आता मला पण माहीत नाही आणि त्या साईडला समोरच्या साईडला गोंधळ वगैरे चालू होता रात्रीचा. सो 9-10च्या दरम्यान आम्ही सगळे बाहेर बसलेलो आणि पूर्ण 2-3 फॅमिलीज असं हे करून आणि मला झोप लागलेली. तर मी झोप लागली म्हणून मग मी बाहेर गेलेली माझी मम्मी कुठे आहे शोधायला, की मम्मी कुठे आहे म्हणून बघायला. तर ॲक्च्युली आम्ही लोक आमच्या घरात नाही आहे पण बाजूच्या ज्या काकू आहेत त्यांच्या अंगणात सगळेजणं पसरलेले असे बसलेले मजा मस्ती गप्पा चाललेल्या. तर आणि गोंधळ चालू होता तर त्याच्यामुळे खूप असा आवाज वगैरे येतो ह्याचं म्हणजे ते सगळं चालूच असतं. ठीक आहे. तर मी गेली तेव्हा तिकडे मम्मीकडे आणि मी मम्मीच्या फक्त मांडीवर असं डोकं ठेवलं तर आहे ना मला तिथून सगळं शेताचा व्ह्यू वगैरे असं दिसत होता. तर मला असं वाटलं की कोणीतरी ना शेतात चालतं आहे लिटरली. अरे सॉ दॅट. तर तेव्हा मी थोडं शॉक झाले. मला वाटलं मी झोपेत आहे मी डे ड्रीमिंग करते की नाही म्हणून मग मी एकटीच उठली आणि ना मी मागच्या दरवाजाला गेली आणि मागच्या दरवाजाकडून पण व्ह्यू कोणता होता माहिती आहे, गोंधळ दिसतो ना त्याचा व्ह्यू होता आणि खालचा शेताचा पण व्ह्यू होता. तर मी एकटीच गेली मागच्या दरवाजाला आणि बघायला की काय चाललं आहे काय नाही. तर ना म्हणजे मला असं खूप वियर्ड विजन आलं की काय मला माहीत नाही. बट आय सॉ लिटरली असे व्हाईट कलरचे पूर्ण नेकेड लोक पूर्ण व्हाईट म्हणजे असं एक ग्लोई असे खूप खूप वेगळं होतं ते मला पण माहीत नाही. आणि इट वॉज लिटरली अ फॅमिली त्या शेतामध्ये आणि ते असं बोलतं की काहीतरी असतो त्याचा पण प्रकार. म्हणून ते बघितलं आणि मी ते बघण्यासाठी मी घाबरली आणि मग मी दादाला पण दाखवायला गेली आणि तो तर बोलतो की असं मला काही दिसत नाही. हां नाही तो नव्हता दुसरं कोणतरी होतं दुसरा दादा होता. तर मी बघायला गेली आणि आवाज नाही की हे असं का दिसतं आहे मला परत. मग मी त्याला बोलली आणि त्याच्यानंतर मी मम्मीच्या मांडीवर घाबरून परत झोपली. अँड तेव्हा पण मला तिकडे लहान मुलं किंवा अशी हालचाल सतत जाणवत होती असं म्हणजे इट वॉज लाईक दॅट. हा एक एक्सपिरियन्स माझा होता. अजून एक एक्सपिरियन्स आहे अबाउट दिस. डू यू हॅव एनी एक्सपिरियन्स? हा जेव्हा तुला एक्सपिरियन्स आला तुझं वय किती होतं समजा साधारण? 9. हां म्हणजे मी नाही म्हणजे नाही केवढं 4th स्टँडर्ड 5th स्टँडर्डला केवढं असतं 14-15 येस. तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स बोलू शकतो. परत आम्ही एकदा ट्रिपला गेलेलो तेव्हा पण मला असं दिसलेलं म्हणजे मला असं विजन्स दिसतात कधी कधी. आय विल से दॅट आय फील. हां मला दिसतात विजन. खरं आहे हे मला विजन दिसतात. म्हणजे आम्ही लोकांना लोणावळ्याला ट्रिपला गेलेलो 7th स्टँडर्डमध्ये. ओके स्कूल ट्रिप लोणावळा. तर कसं होतं आता वाईल गोईंग और रिटर्निंग बॅक तर ते कसं टनल्सवाले आहेत सगळे. आता हां तर मी आणि माझी फ्रेंड आहे ना आमची बस होता आणि आम्ही लोक फ्रंट रोला आणि ती DSLR आणला होता आणि आम्ही लोकांना सिनिक व्ह्यूजचे फोटोज घेत होतो. ओके आणि जेव्हा आणि जेव्हा टनेलमध्ये आम्ही एंटर होत होतो ना तेव्हा आम्ही एक एंट्रन्सचा फोटो घेतला. त्याच्यानंतर आम्ही बाहेर जात होतो तेव्हा पण आम्ही एक फोटो घेतला. तर लेटर ऑन जेव्हा आम्ही फोटोज बघायला लागलो तेव्हा तिकडे वी जस्ट सॉ अ फिगर म्हणजे एंट्रन्सच्या वेळे असं एक पूर्ण साडी घातलेली बाई होती पूर्ण. पण त्याचं फेसिंग वगैरे काही नव्हता. टनलच्या एंट्रन्सला होती. ठीक आहे जेवढं म्हणजे टनलच्या एंट्रन्सला दोन पिक्चर्स असे काढलेले. तर फर्स्ट पिक्चरमध्ये ते कॅप्चर झालं. सेकंड पिक्चरमध्ये इट वॉज नॉट देअर. बट जेव्हा टनलच्या बाहेर गेलो ना तेव्हा नाही दिसलं ते. मग आम्ही हे सरला रिपोर्ट केलं की म्हणजे असं कुछ तो कॅप्चर हुआ आहे. तर त्या ऑन स्पॉट तेव्हा सरांनी त्यांनीच डिलीट केलेलं ते फोटोज पण. कारण बिकॉज जर स्कूलचं काय झालं तर ते स्कूलवरती येईल कारण की आम्ही 7th स्टँडर्डलाच होतो आणि हे असं अचानक कॅप्चर झालेलं तर असतं अशा काय काय गोष्टी. तर इट वॉज लाईक दॅट एक्सपिरियन्स.
So guys, this was their story and it was really crazy. So please do like, share and subscribe.